आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबई पोलिसांच्या पथकाची जळगाव पोलिसांच्या मदतीने प्रफुल्ल लोढांच्या जामनेरमधील निवासस्थानी झाडाझडती। घरातून लॅपटॉप, पेन ड्राइव्ह तसंच मुलगा, पत्नी तसंच सुनेचा मोबाईल सुद्धा जप्त। प्रफुल्ल यांना अडकवलं जात असल्याचा कुटुंबियांचा आरोप। महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील। 4 मंत्री नक्कीच घरी जात आहेत। 5वा गटांगळ्या खातोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं ट्विट। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिलंच अधिवेशन। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे दावे। दरम्यान बिहारमधील मतदार फेरपडताळणी हे मुद्दे यामध्ये गाजण्याची शक्यता। पक्षातील लोक जात असताना नेता जल्लोष करतोय, तर रोम जाळत असताना नीरो फिडल हे वाजवत होता। एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंची रोमन सम्राट नीरो सोबत तुलना। आरोप आणि शिव्याशाप याशिवाय ठाकरेंकडे काही नाही। शिंदेंची ठाकरेंवर टीका। सभागृहात जो निर्णय झाला त्या संदर्भात असंख्य वेदना झाल्या। 32 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अशी वेळ कधी आली नाही। गद्दार जुने व्हिडिओ बाहेर काढतायत, त्या व्हिडिओला फार महत्त्व देण्याचं कारण नाही। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या मातोश्री परिसरामध्ये आदित्य ठाकरेंचे बॅनर झळकले। आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचा उल्लेख। राजकीय आरोपांचे शिंतोडे उडवणाऱ्यांना कोर्टाची चपराक असा उल्लेख। आरएसएसच्या या शताब्दी निमित्त संघ घरोघरी जाऊन 100 वर्षात केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणार। संघाच्या शताब्दी निमित्त देशभरामध्ये मंडळ स्तरावर विविध उपक्रम राबवणार। जास्तीत जास्त गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग नोंदवला जाणार। नाशिकमध्ये महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक। महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर बैठक। महायुतीला सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। बुलढाण्यामध्ये महायुतीत मतभेद, तर भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढणार। भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची माहिती। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष।